जय जय रघुवीर समर्थ। आयुष्य हा काट्यांचा प्रवास आहे, धैर्य ही त्याची ओळख आहे। प्रत्येक जण इथे मार्गावर चालतो आणि जो मार्ग काढतो तो माणूस असतो। तारुण्याच्या लोभापायी बालपण हरवून जाते, यशाच्या लोभाने तारुण्य हरवून जाते आणि या सर्वात माणूस जगणंच विसरून जातो। आपलं खूप चांगलं असणं एक दिवस आपल्यालाच महागात पडतं। शुद्ध अंतकरणाचा माणूसही या जगात टिकू शकत नाही, कारण तो स्वतःचे वाईट सहन करू शकत नाही आणि दुसऱ्याचे देखील वाईट करू शकत नाही। जर तुम्ही तुमच्या संकटांना तोंड देऊ शकत नसाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच मोठे करू शकणार नाही। प्रत्येक हृदय दुखावते, काही लोक ते डोळ्यात लपवतात तर काही त्यांच्या हसण्यात लपवतात। जीवनात गंतव्य नक्कीच प्राप्त होतात, फक्त ती माणसं सापडत नाहीत ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता। कधी कधी आपण कुणाच्या तरी नजरेत खूप खास होतो, पण दृष्टिकोन बदलायला काहीच वेळ लागत नाही। फक्त मृत्यूच्या बाहूमध्येच आपल्याला विश्रांती आहे, कारण हे जीवन हे त्याचे नाव आहे, हे वेळेचे काम आहे। वाईट असेल तर धीर धरा आणि चांगले असेल तर आभार माना। कोणाच्याही ऐकलेल्या गोष्टींवर ताबडतोब विश्वास ठेवू नका, कारण लोक तुम्हाला त्या गोष्टी कधी सांगत नाहीत ज्यात ते स्वतः चुकीचे आहेत। कोणाच्या प्रेमात पडण्याला आपण प्रेम म्हणू शकत नाही, जो केलेलं प्रेम कायम निभावतो त्यालाच प्रेम म्हणतात। जो इतरांचे हक्क आणि आनंद हिरावून घेतो त्याच्या आनंदाचे वय फारच कमी असते। कधी कधी वाईट होणं ही आवश्यक आहे। जर तुम्हाला नेहमीच प्रशंसा मिळत राहिली तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकणार नाही। कुणाची फसवणूक करून कधीच आनंदी होऊ नका, कारण जेव्हा नशिबाकडून थप्पड मारली जाते तेव्हा ती चेहऱ्यावर नाही तर थेट आपल्या जीवावर आदळते। प्रत्येक माणसाला सौंदर्य हवं आहे आणि प्रत्येक सौंदर्याला माणूस हवा असतो। उशीर झाल्याचा अर्थ असा नाही की तुम्ही हरला आहात, तर तुम्ही काहीतरी मोठे करण्याची तयारी करत आहात। परमेश्वरावर विश्वास ठेवा, तो सर्व काही ठीक करेल। तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, हे कलियुग आहे, इथे लोक तुमचा आनंद हिसकावून दुसऱ्याला खुश करण्यात मग्न आहेत। आपले मन घरातून बाहेर काढा, कारण हे जग एक बाजार आहे आणि फक्त आपले हृदय आत आणा, कारण इथे एक कुटुंब आहे। जेव्हा तुम्हाला थोडा मोकळा वेळ मिळेल तेव्हा मनातील गोष्ट बोलून टाका, कारण खूप शांत नाती जास्त काळ टिकत नाही। कुणाची गरज पडली की सगळ्यांची कडू जीभ गोड होते। अहंकाराचे सत्य हेच आहे की तो हृदयाशी निगडीत नात्यालाही लवकरात लवकर खाऊन टाकतो। हे लोक बळजबरीने स्वतःला सर्वत्र समुजयित करतात, असे लोक नेहमीच दुःखी असतात। प्रेमाच्या कथा फक्त चित्रपटातच छान दिसतात, खऱ्या आयुष्यात कोणावर तरी खरे प्रेम करण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा, डोळ्यात अश्रू नाही आले तर मला सांगा। या जगात बहुतेक लोक असे आहेत जे तुमच्या सोबत असतात आणि तुम्हाला पाठीमागे नाव ठेवतात। जेव्हा तुम्ही इतरांकडून कमी अपेक्षा करता आणि स्वतःवर जास्त विश्वास ठेवता तेव्हाच तुमचे जीवन सोपे होईल। जगातील सर्वात चुकीचा माणूस तो आहे जो प्रत्येक गोष्टीत फक्त तोच बरोबर आहे असा विचार करतो। कोण म्हणतं रात गई बात गई, इथे रात्र पडताच सगळ्या गोष्टींचा त्रास होऊ लागतो। आनंदी राहण्यासाठी गर्दीची गरज नसते, आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी जिद्द असावीच लागते, नाहीतर प्रत्येक फक्त आशेने बसतो। विश्वास सुद्धा काचेसारखा असतो, तो एकदा तुटला की सगळे चेहरे वेगळेच दिसतात। आपण एकटे असताना एकटेपणाची भावना दुखावते,
परंतु सर्वांसोबत असताना हीच एकटेपणाची भावना माणसाला आतून मारून टाकते. जेव्हा एखाद्याला तुमच्याशी नाते संपवायचे असते तेव्हा तो सर्वप्रथम तुमच्याशी बोलणे बंद करेल. हळूहळू तो अंतर निर्माण करेल आणि मग तो तुमच्याकडे दुर्लक्ष करेल. मग तुम्ही जगलात किंवा मेलात त्याला काहीच फरक पडणार नाही. त्यामुळे फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवून नव्याने जीवन जगणं सुरू करा. तो तुम्हाला भाग्यवंत करेल. जीवनात तुमचे मूल्य वाढवायचे असेल तर ते असेच वाढणार नाही. कोणतेही काम शांतपणे करा, कारण सिंह शिकार करताना कधीच ओरडा करत नाही. सत्य हेच आहे की जीवन प्रवासाचा आनंद घ्यावा, नाही तर प्रत्येकाचे गंतव्य फक्त स्मशानभूमीत आहे. जर कोणी तुमच्या मार्गात खड्डा खोदला तर काळजी करू नका, कारण हीच माणसं तुम्हाला उडी मारायला देखील शिकवतील. मला त्या माणसाची गरज नाही जो त्याच्या स्वार्थासाठी माझ्या सोबत आहे. मी माझ्या देवासोबत खूप आनंदी आहे, जो स्वार्थाशिवाय मला आशीर्वाद देतो. ते लोक खूप भाग्यवान असतात ज्यांचे प्रेम, आदर आणि कदर देखील करते. सहजपणे कोणाला मिळून गेलात तर नक्कीच तुमची किंमत देखील सहजपणे खाली येणार. आजकाल मन बघून नाही तर घर बघून पाहुणे येतात. तो अनेकदा डोळ्यातून नव्हे तर मनापासून रडतो. या जगातील लोक खूप हुशार आहेत, जे आपलं बोलून आपल्याला हाकलून लावतात. गिरगिट विनाकारण प्रसिद्ध आहे. माणसांपेक्षा जास्त वेगाने रंग कुणीच बदलत नाही. काही बदल खूप त्रास देतात, पण ते तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मिठासारखे पात्र बनवा. ना कोणी त्याचा जास्त उपयोग करू शकेल, ना कोणी त्याच्याशिवाय जगू शकेल. पूर्वीच्या काळी लोक जखमांवर हळद आणि चुन्ना लावायची आणि आजच्या जमान्यात लोक स्टेटस लावतात. इथे प्रत्येकाचा मोबाईल कॉन्टॅक्ट लिस्टने भरलेला आहे, पण तरीही इथे सगळेजण एकटेच आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्याचे 99 चांगले गुण सोडून त्या माणसाला वाईट म्हणून त्या व्यक्तीची टिंगल करता, तेव्हा पुढच्या वेळी त्या 99 चांगल्या गोष्टींचीही कधीच अपेक्षा करू नका. वेळेला कितीतरी लाख वेळा धन्यवाद. मी जे काही शिकले आहे ते फक्त आणि फक्त तुझ्याकडून शिकले आहे. तुमची आर्थिक स्थिती कशीही असली तरीही आनंदी राहण्यासाठी मानसिक स्थिती मजबूत असणं अत्यंत आवश्यक आहे. माझ्याबद्दल जे बोलतात आणि जाणतात त्यांनीच ऐका. मी स्वतः अजूनही मला ओळखू शकले नाही, तर मग तुम्ही मला ओळखलं तरी कसं? जे लोक अनेकदा गोड बोलतात त्यांच्यावर कधीही लगेच विश्वास ठेवू नका, कारण गोड बोलून तेच तुमची खोड मोडतात. जीवनात श्रीमंत होण्यापेक्षा आपला विवेक असणे खूप महत्त्वाचा आहे. येणारा काळ एक दिवस नक्कीच सांगेल की मी गप्प का होते. लहान वयात मिळणारा आनंद माणसाला कधी शहाणा होऊ देत नाही, आणि लहान वयात मिळालेले दुःख माणसाला संपूर्ण जगाचे ज्ञान करून देते. ज्याने कमीत कमी मध्ये जगायला शिकला आहे त्याच्या आयुष्यात कधीच कमतरता नसते. तीच व्यक्ती आयुष्यात नेहमी अपयशी ठरते, जी खूप विचार करते पण करत तर काहीच नाही. असे बरेच लोक आहेत जे कधीच पुढे जाऊ शकत नाहीत. पुढची 7 मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतील, कारण या सर्वांचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होईल. जर भूतकाळ तुम्हाला त्रास देत असेल तर तो विसरण्याची हीच योग्य वेळ आहे. एकटे राहण्याचा आनंद घ्यायला शिका, कारण कोणीही तुमच्या सोबत कायम राहणार नाही. याचा अर्थ लोकांना केवळ फोनवरूनच नव्हे तर जीवनातूनही हटवा. घरात मनापासून रडत असलो तरी नेहमी हसत मुखाने दार उघडा. आजच्या काळात थोडं जपून चाला, कारण लोकांची विचारसरणी अनेक ठिकाणी मोठी असते.
जेव्हा गप्प बसणारा माणूस ओरडू लागतो तेव्हा समजून घ्या की आपण मर्यादा ओलांडली आहे. संपत्तीपेक्षा वेळ आणि श्वास अधिक मौल्यवान आहेत. या जगातील कोणत्याही माणसाला मदत करण्यासाठी पैशाची गरज नाही, तर चांगल्या हृदयाची गरज आहे. आजचे लोक पूर्ण विश्वास जिंकतात आणि नंतर तो तोडून टाकतात. काही लोकांच्या छातीत हृदयाऐवजी कॅल्क्युलेटर असते. हस्तांदोलन करण्याआधी मला त्याचा किती फायदा होईल याचाच ते हिशोब करतात. साधं असणं या जगात चालत नाही. तुम्ही जितकं जास्त साधे आहात तितकीच लोक तुम्हाला जास्त दडपतात. तुमचे आयुष्य फक्त तुमच्याच हातात आहे, त्यामुळे ते इतरांनी चांगलं बनवण्याची कधीच अपेक्षा करू नका. आणि हा संदेश किमान पुढचे 10 मिनिटे तरी ऐका, कारण हा संदेश ऐकून तुमच्या जीवनावर त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. जो कोणाच्याही नजरेत वाईट नाही तर समजून जा की तो हुशार आहे आणि तो कोणाचाही नातेवाईक नाही. तुमची सर्वात मोठी संपत्ती तुमचा वेळ आहे. तुम्ही ज्याला देत आहात तो विचारपूर्वक द्या. मी एक गोष्ट लक्षात घेतली आहे, जो माणूस खरा, सरळ आणि प्रामाणिक आहे त्याला कोणीही मान देत नाही. आणि जो खोटे बोलतो, अप्रामाणिकपणा दाखवतो तोच प्रत्येकाला आवडतो. पैसे मिळवण्यासाठी सर्व शक्ती लावा, कारण पैसाच आजकाल सर्वस्व आहे. या जमान्यात पूर्वीसारखं काही चांगलं का वाटत नाही माहित नाही. जितका हसण्याचा प्रयत्न कराल तितकेच अश्रू येतात. जे लोक प्रामाणिकपणे संबंध ठेवतात अनेकदा अशीच लोक कमी जणांच्या आयुष्यात असतात. अशी व्यक्ती शोधणे खूप कठीण आहे, जी तुमच्या समर्पणाची प्रशंसा करते. प्रत्येक जण इतरांच्या चुका पाहतो आणि जेव्हा स्वतःची वेळ येते तेव्हा तो माणूस आंधळा होतो. थोडा धीर धरा, कारण प्रत्येक दुःखानंतर आनंदाची वेळ नक्कीच येते. परमेश्वर स्वतः ते घडवून आणतो. या जगाची काळजी करू नका, कारण त्याला छळण्याची सवय आहे. खऱ्या हुशार माणसाची ओळख फक्त एवढीच असते की त्याच्यामध्ये अहंकार किंवा अभिमान नसतो. नियम बनवण्यासाठी स्वतः नियमांचे पालन करणे हे अत्यावश्यक आहे. बुद्धी सोडून भावनेने वाहून गेलेल्या माणसाला प्रत्येक जण मूर्ख बनवतो. त्यामुळे भावनेच्या भरात कधीही जीवन जगू नका. चांगली गोष्ट आहे की लोक बदलले आहेत, त्यामुळे आम्ही थोडेसे शांत झालो आहोत. भावना बदलतात, दुसरं काहीच नाही. पण द्वेष आणि प्रेम एकाच हृदयातून आहेत. जो व्यक्ती निद्रा आणि निंदा जिंकतो त्याला पुढे जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. जेव्हा कोणीतरी आपले परक्यासारखे व्यवहार करू लागतात तेव्हा आपलेपणाची भीती वाटू लागते. लोकांचा जगण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. जे खोटं बोलतात त्यांचेच नाते टिकतात, पण जे सत्य बोलतात त्यांचीच नाती तुटतात. पैसा हे सर्व काही नसून प्रत्येक गोष्टीला पैशाची गरज आहे. जिवंत माणसाशी लोक नीट बोलतही नाहीत आणि मेल्यावर थरथरतात आणि त्यालाच विचारतात, तू का बोलत नाहीस? मित्रांनो, आयुष्य हा काट्यांचा प्रवास आहे. धैर्य ही त्याची ओळख आहे. प्रत्येक जण इथे मार्गावर चालतो आणि जो मार्ग काढतो तो माणूस असतो. कर्ज फेडता येईल, पण लोकांनी केलेले उपकार सहजासहजी फेडता येत नाहीत. त्यामुळे तुम्ही थोडंसं सांभाळून राहा. काही जण उघडपणे वैर करतात, पण हसत हसत चालणाऱ्यांचे आपण काय करायचे? तुमच्याकडे कितीही प्रतिभा असली तरी सराव आणि प्रयत्नांशिवाय सर्व काही व्यर्थ आहे. घरातून मंदिरात जायला माणसाला वेळ नसतो आणि माणसाला स्मशानभूमीतून थेट स्वर्गात जायचं असतं. जर कोणी दुर्लक्ष करत असेल तर त्याला करू द्या. लक्षात ठेवा की वेळ प्रत्येकाची येते.
ज्याने कधीही कठीण काळ पाहिलेला नाही त्याला त्याची ताकद कधीच कळणार नाही. विश्वास ही एकमेव ट्रॉफी आहे. त्याच्याकडून जिंकल्यानंतर लोक अनेकदा तुटतात. एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती मिळेपर्यंत आपण मौन बाळगलं पाहिजे. वर्तमानात आनंदी राहायचे असेल तर भूतकाळातील पश्चाताप सोडून भविष्याची चिंता करावी लागेल. चांगली जागा शोधण्यापेक्षा तुम्ही जिथे राहता ती जागा चांगली बनवा आणि हेच चांगलं आहे आणि हेच सर्वोत्तम आहे. जो प्रत्येकाला आपलं म्हणतो तो कधीच आपला नसतो. चुकीच्या लोकांचा विजय तेव्हाच होतो जेव्हा योग्य लोक गप्प बसायला लागतात. आरसा खूप कमकुवत आहे पण तो सत्य दाखवायला कधीच पुढे मागे बघत नाही. हुशारीने पैसे उधार द्या कारण तुम्हाला भिकाऱ्यासारखे स्वतःचेच पैसे मागावे लागतात. हे आयुष्य किती वाईट वाटतं. जेव्हा आपल्याला एकटेपणा वाटतो तेव्हा मृत्यूनंतर आपल्याला 4 खांबे तरी मिळतात पण जिवंत असताना आपल्याला फक्त एका खांद्याची इच्छा असते. लक्षात ठेवा, जे तुम्हाला रडवू शकते ते तुम्हाला दूरही करू शकते. जे स्वतः वाईट आहेत ते इतरांचे देखील वाईट करतात. तुम्ही लाख एकत्र राहण्याची वचनं द्याल पण सोडून जातो तो शेवटी सोडूनच जातो. आम्ही लहान होतो तेव्हा आई म्हणायची, अरे बाळा खेळायला जाऊ नकोस, तू कुठेतरी हरवून जाशील. आणि आज आपण इतके दूर गेलो आहोत की खरोखरच कुठेतरी आपण हरवलो आहोत. तुम्ही या गोष्टीचा अनुभव घेतला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. माणसाने नेहमीच दूरच्या व्यक्तीपासून दूर राहावे कारण दूरची व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी इतरांचेही नुकसान करू शकते. कोणाकडून काहीच मागू नका कारण जे तुमच्या हिताचं आहे ते देव स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आता मी अविवाहित राहणे पसंत करतो कारण बनावट संबंध आता चांगले दिसत नाहीत. वेळ वाया घालवू नका कारण वेळेकडे तुम्हाला पुन्हा वेळ देण्यासाठी पुरेसा वेळ नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही सुरू करायचं आहे ते आजपासून आणि आत्तापासून सुरू करा. मित्रांनो, काय सहन करायचे आता फक्त आपण स्वतःसाठी जगायचं आहे. आपल्या आयुष्यातील सर्व निर्णय हे आपलेच नसतात. आपल्या आयुष्यातील सर्व निर्णय हे आपले नसतात. काळ आपल्यासाठी काही निर्णय घेत असतो. हे जीवन संघर्षाच्या सावलीत चालते ज्याची भीती नसते. जे खचून जात नाहीत तेच इतिहास घडवतात. कधी ते तुटतात तर कधी ते विखुरले जातात. केवळ अडचणींमध्येच लोक आधी उदयास येतात. आनंदी राहा कारण दुःखी राहिल्यामुळे तुमचे दुःख कधीच कमी होणार नाही. खरं सांगायचं झालं तर जीवन फक्त एक लीला आहे, एक नाटक आहे. म्हणूनच खूप गंभीर होण्याची गरज नाही. तुम्ही फक्त आनंदी राहायला शिका. तुमचा प्रयत्न नक्कीच अयशस्वी होऊ शकतो पण त्याच्याकडून कधी शिकलो नाही. आज आग आहे तर उद्या पाणी असेल. फक्त हा विचार करूनच तुम्ही आनंदी राहा. जे काही होते ते चांगलेच होते. जे शिल्लक आहे ते चांगले आहे आणि भविष्यात जे काही मिळेल ते सर्वोत्तम असेल. तारुण्याच्या लोभापायी बालपण हरवून जाते. यशाच्या लोभाने तारुण्य हरवून जाते आणि या सर्वात माणूस जगणंच विसरून जातो. ज्यांच्या नशिबात जे नाही त्यांना रडूनही मिळणार नाही. म्हणून आता तुम्ही रडणे थांबवा आणि आयुष्यात पुढे जा. नाती ते जपत नाहीत ज्यांना तोडायची सवय असते. नाती तर ते जपतात ज्यांना जोडायची सवय असते. विसरायला शिका साहेब कारण एक दिवस जग तुमच्याशी असंच करणार आहे. तुमचे हृदय आणि विश्वास कुणालाही देऊ नका अन्यथा लोक ते तोडल्यानंतरच परत देतात. जो शांत असतो त्याच्या आत सत्य नेहमी सापडते आणि खोटं बोलणारा नेहमीच आवाज करत असतो.
खोटं बोलण्यात सर्वात मोठी अडचण ही असते की तुम्हाला खोटे आठवावे लागते. पती पत्नीने कधीही तिसऱ्यांसमोर एकमेकांचा अपमान करू नये किंवा इतरांसमोर एकमेकांची चेष्टा करू नये. आयुष्याच्या दोन बाजू आहेत. एक दिवस तुमच्या बाजूने आणि एक दिवस तुमच्या विरोधात. ज्या दिवशी तुम्ही पक्षात असाल त्या दिवशी गर्व करू नका आणि ज्या दिवशी तुम्ही विरोधात असाल त्या दिवशी तुम्ही थोडा संयम बाळगा. शहाणा माणूस त्याच्या समजूतदारपणामुळे गप्प बसतो आणि मूर्खाला वाटते की तो त्याच्या भीतीमुळेच गप्प बसलेला आहे. माणसाची समज फक्त एवढीच आहे की त्याला प्राणी म्हणले तर राग येतो आणि सिंह म्हणलं तर तो आनंदी होतो. कोणीतरी खूप चांगली गोष्ट सांगितली आहे. मी तुम्हाला सल्ला देत नाही कारण मी जास्त हुशार आहे, तर मी तुमच्यापेक्षा आयुष्यात जास्त चुका केलेल्या आहेत. अहंकार आणि गर्व हा एक मानसिक आजार आहे. यावर निसर्ग आणि वेळेनुसार उपचार केले जातात. जर तुम्हाला काही लोक आवडत नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. आता प्रत्येकाचीच निवड चांगली असू शकत नाही. काही गोष्टी नुसत्या समजावल्याने नाही तर त्या जेव्हा स्वतःवर येतात तेव्हाच त्या समजतात. आयुष्यात जेव्हा काही मोठं मिळतं तेव्हा छोट्याला विसरू नका, कारण जिथे सुई चालते तिथे तलवार चालत नाही. परिस्थितीमुळे तुमचा धीर सुटू देऊ नका, पण धैर्य असे ठेवा की तुम्ही परिस्थितीला हरवाल. या जगात दुःख वाढले असं काहीच नाही, पण सहिष्णुता कमी झाली आहे. एखाद्याचे मन दुखावणे म्हणजे समुद्रात फेकलेल्या दगडांसारखं आहे. तो दगड आत किती खोलवर जाईल याचा अंदाज लावणे फार कठीण आहे. वाईट सवयी वेळेवर बदलल्या नाहीत तर त्याच वाईट सवयी तुमची वेळ बदलतात. स्वप्ने ती नसतात जी आपण झोपेत पाहतो, स्वप्न तर ती असतात जी आपल्याला झोपूच देत नाहीत. आनंदी राहायचं असेल तर आयुष्याचे निर्णय परिस्थिती पाहून घ्या. जगाकडे पाहून घेतलेले निर्णय आपले आयुष्य दुःखी करू शकतात. तुम्ही असे म्हणू शकत नाही की तुमच्याकडे वेळ नाही, कारण तुम्हाला एका दिवसात इतर सर्वांइतकाच वेळ मिळत असतो. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा बदला घ्यायचा असेल तर स्वतःला यशस्वी बनवायला सुरुवात करा, कारण लोकांवर विश्वास ठेवला तर यापेक्षा मोठा बदल आपल्यात कोणताही नसेल. आयुष्यात त्रास होत असेल तर कुटुंब, घर आणि मित्र बदलणे थांबवा. बदलायचं असेल तर स्वतःलाच बदला. निर्जीव गोष्टींना बदनाम करण्याचे मार्ग किती सोपे आहेत. लोक गुपित ऐकतात आणि म्हणतात भिंतींनाही कान असतात. काही बोलण्यापूर्वी विचार करायला शिका, कारण तुमचे शब्द कोणाचा तरी आनंद नष्ट करू शकतात. अडचणीत कोणी सल्ला मागितला तर त्या सल्ल्याबरोबरच तुमचा आधारही द्या, कारण आपला सल्ला हा चुकीचा असू शकतो पण आपला आधार कधी चुकीचा ठरू शकत नाही. तुमचा मार्ग तुम्ही स्वतः निवडा, कारण तुम्हाला तुमच्या इतकं चांगलं कुणीच ओळखू शकत नाही. जो माणूस सतत दुःखात रडतो त्याच्या दारात उभा असलेला आनंद देखील दारावरूनच परत जातो. दिवसभर नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा काही तास मेहनत करणे खूप चांगले आहे. जिंकण्याची इच्छा प्रत्येकाकडेच असते, परंतु जिंकण्याची तयारी करण्याची इच्छा फार कमी लोकांकडेच असते. मित्रांनो, कष्ट करा पण थांबू नका. परिस्थिती कशीही असू द्यात, कुणासमोर झुकायचं नाही हे मी माझ्या जीवनाकडून शिकला आहे. तुम्ही या गोष्टीचा अनुभव घेतला आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा. संपत्तीची कधीच नशा करू नका, तर आपल्या यशाची नशा करा, प्रेमाची नशा करा. मग तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत नक्कीच पोहोचू शकता. गोड खोटे बोलणाऱ्यापेक्षा कटू सत्य बोलणे
केव्हाही चांगलंच आहे. खरे शत्रू नक्कीच मिळतील, पण खोटे मित्र मिळणार नाहीत. काही वेगळं करायचं असेल तर गर्दीपासून दूर जा. गर्दी हिंमत देते, पण आपली ओळख हिरावून घेते. गर्दी नेहमी सोप्या वाटेवर चालत असते, पण याचा अर्थ असा नाही की गर्दी नेहमीच योग्य वाटेवर चालते. जगाची ही अजब प्रथा आहे. चांगल्या आठवणी पेन ड्राईव्ह मध्ये ठेवल्या जातात आणि वाईट आठवणी हृदयामध्ये ठेवल्या जातात. ते काम करण्यातच जीवनातील सर्वात मोठा आनंद आहे. जे तुला बोलतात तू हे करू शकणार नाही. तुमचे वय किती आहे हे महत्त्वाचं नाही, तर या वयात तुमचे विचार कसे आहेत हेच महत्त्वाचं आहे. यश कधीच एका दिवसात येत नाही, पण जिद्द असेल तर तेच यश एक दिवस नक्कीच आपल्याला मिळते. पाण्यात पडून कोणीच मरत नाही, तो तेव्हाच मरतो जेव्हा त्याला पोहायला येत नाही. परिस्थिती कधीही समस्या बनत नाही, ती समस्या तेव्हाच बनते जेव्हा आपल्याला त्यांना कसं सामोरे जायचं हेच आपल्याला माहिती नसतं. नशिबाला शिवाय श्राप देऊन काहीच होणार नाही. स्वप्न तुमची आहेत, मग तुम्हालाच मेहनत करावी लागेल. एखादी व्यक्ती पडावी म्हणून कधीच ठेच लागत नसते, तर एखादी व्यक्ती सुधारावी म्हणून ठेच लागत असते. पोहायला शिकायचे असेल तर पाण्यात उतरावेच लागते, कारण किनाऱ्यावर बसून कोणीच ड्रायव्हर होऊ शकत नाही. जर तुम्ही स्वप्न पाहत असाल तर तुम्ही ते सत्यात उतरवू शकता. तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, मग तो परमेश्वर नक्कीच तुमची साथ देईल. गंतव्य तेच गाठतात ज्यांच्या स्वप्नात जीव असतो. पंख लावून काहीच होत नाही, कारण त्यासाठी आपल्यात हिंमतच असावी लागते. निसर्गाने प्रत्येकाला हिरा बनवला आहे, पण तो जितका परिधान करतो तितकाच तो चमकला जातो. जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे. जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे. जे झालं ते चांगलंच झालं, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि जे होणार तेही चांगलंच होणार. मन अशांत आहे आणि त्याला नियंत्रित करणं फार कठीण आहे, पण एका विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते. मनाच्या शांतीशिवाय या जीवनामध्ये कोणतीच मोठी संपत्ती नाही. कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो. फळाची इच्छा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आहे आणि ईश्वराच्या चरणी समर्पित करणे हाच खरा धर्म आहे. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत देखील बदलते. फळाची इच्छा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आहे आणि ईश्वराच्या चरणी समर्पित करणे हाच खरा धर्म आहे. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत देखील बदलते. शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीही शिक्षा नाही. सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर कुठेच आनंदी राहू शकत नाही. जर मनाला नियंत्रित केलं नाही तर तेच मन शत्रू समान काम करेल. कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण कर्माचे फळ तर प्रत्येकालाच भोगावे लागतात. माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व बनते. माफ करणं आणि शांत राहणं शिकाल तर तुमच्यात अशी ताकद येईल की डोंगर स्वतः तुम्हाला रस्ता बनवून देतील. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल, पण धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज सुख मिळेल. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय कधीच घेऊ शकत नाही. ज्या माणसाकडे संयम असतो
त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कोणीच करू शकत नाही. माणूस नेहमीच त्याच्या भाग्याला दोष देतो. हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि ते कर्म फक्त त्याच्याच हातात आहे. सत्य कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमीच आरडाओरडा करून सांगतो की मीच सत्य आहे. ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असे नव्हे, तर चांगले कर्म तेच असतात ज्याचा उद्देश वाईट नसतो. पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसेच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात. जेव्हा माणूस त्याच्या कामात आनंद शोधतो तेव्हा त्याला पूर्णत्व येते. इंद्रिये आणि जाणीवेतून निर्माण होणारा आनंद नेहमीच दुःखाला कारणीभूत ठरतो. तुम्ही लक्ष्यापासून दूर एखाद्या अडथळ्यामुळे नाही जात, तर तुमचे लक्ष कमजोर असते अथवा स्पष्ट नसते. यश मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत्मनियंत्रण आहे. रिकाम्या हाताने आला होतात, रिकाम्या हातानेच या जगातून तुम्ही जाणार आहात. हातात असेल ते फक्त तुमचेच कर्म आहेत. एखादी भेट तेव्हा शुद्ध असते जेव्हा ती शुद्ध मनाने चांगल्या व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी निस्वार्थीपणे दिली जाते. स्वतःच्या आयुष्यात आहे तसेच प्रामाणिकपणाने जगणे हे दुसऱ्याची नक्कल करण्यापेक्षा लाख मोलाचं आहे. कर्माची आसक्तीच माणसाला स्वार्थी बनवते आणि कर्म बंधनात अडकवते. फळाची अपेक्षा न ठेवता केलेले निस्वार्थी कर्म हे उत्तम श्रेणीचे असते. जीवनात हाती आलेलं काम करत राहिलं पाहिजे, कारण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणे नेहमी चांगले आहे. एखादी ज्ञानी आणि हुशार व्यक्ती पण कर्म आणि अकर्मामधील अंतर समजू शकत नाही. जो शांत असतो त्याच्या आत सत्य नेहमी सापडते. खोटे बोलणारे नेहमीच आवाज करत असतात. खोटं बोलण्यात सर्वात मोठी अडचण ही आहे की तुम्हाला खोटे आठवावे लागते. पती पत्नीने कधीही तिसऱ्यांसमोर एकमेकांचा अपमान करू नये किंवा तिसऱ्यांसमोर कधीही एकमेकांची चेष्टा करू नये. आयुष्याच्या दोन बाजू आहेत, एक दिवस तुमच्या बाजूने आणि एक दिवस तुमच्या विरोधात. ज्या दिवशी तुम्ही पक्षात असाल त्या दिवशी गर्व करू नका आणि ज्या दिवशी तुम्ही विरोधात असाल त्या दिवशी थोडासा संयम बाळगा. शहाणा माणूस त्याच्या समजूतदारपणामुळेच तो गप्प बसलेला असतो आणि मूर्खाला वाटते की तो त्याच्या भीतीमुळेच गप्प बसला आहे. माणसाची समज एवढीच आहे की त्याला प्राणी म्हणले तर राग येतो आणि सिंह म्हणले तर तो आनंदी होतो. जय जय रघुवीर समर्थ.